मीरा भाईंदरमध्ये मराठी न बोलणाऱ्या मुजोर परप्रांतीयाला मनसेने चोप दिला होता आणि त्यानंतर आता या परप्रांतीयांनी आपले रंग दाखवलेले आहेत। सगळे अमराठी व्यापारी एकत्र आले, मोर्चा काढला। मुळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी न बोलण्याची मुजोरी करून वरून आंदोलन करण्याची शिरजोरी करणाऱ्या या परप्रांतीयांमध्ये एवढी हिम्मत येते तरी कुठून, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला। जिंदाबाद मराठी आणि अमराठीवाद पुन्हा एकदा समोर आला असताना आज मीरा रोड किंवा मग भाईंदर या ठिकाणच्या काही व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता आणि हा बंद पुकारल्यानंतर जे उपायुक्त कार्यालय या ठिकाणी त्यांनी निवेदन देखील दिले, कारण की 2 दिवसापूर्वी मनसेचे काही कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर आज जे काही विक्रेते आहेत किंवा मग जे काही व्यापारी आहेत ते आज आक्रमक झाले होते, त्यांनी मोर्चा काढला होता। काही व्यापारी माझ्याबरोबर, नेमकं त्यांच्याकडे जाणून घ्या। सर, काय नेमकं कारण होतं आज तुम्ही या ठिकाणी आला होता आणि मोर्चा काढला? कारण हे होता की जो 2 दिवस पूर्व जे व्यापारीकडे मारहाण झाली ते आम्हाला निषेध करताय, क्योंकि आम्ही इथे वर्षापासून राहत आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भूमी आहे आणि महाराष्ट्र भूमीचा हमें गर्व आहे, अभिमान आहे। मराठी भाषाला पण हमारा अभिमान आहे, पण असा जोर जबरदस्ती करून गुंडागर्दी करून तुम्ही करणार तर कसं कसं होणार? तुम्ही ते निषेध मोर्चा होता। अच्छा, काय वाटतंय अशा प्रकारे भांडण म्हणजे मराठी अमराठी वाद उफाळू शकतो असल्या गोष्टींमुळे? नाही, असं मला नाही वाटतं, कारण की महाराष्ट्रीय संस्कृती अशी नाही। महाराष्ट्र जे कुटुंब आहे, आमचे मित्र पण आहे, ते पण आम्हाला असंच म्हणतात की राजकारणाची हवा आहे। आणि मराठी, एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतोय, आपण ज्या स्टेटमध्ये राहतात त्याची भाषा यायलाच पाहिजे, त्याचा कोई आम्हा शंकाच नाही, काय किंतु परंतु नाही। पण जोर जबरदस्ती, गुंडागर्दी आणि ते पण व्यापारी। तर वळूया पुढील बातमीकडे। एक महत्त्वाची बातमी। ठाणे स्थानक परिसरामध्ये एका मोबाईल स्टोअरमध्ये ग्राहकाला दुकानातील परप्रांतीय कामगारांनी मारहाण केली होती आणि या ग्राहकाने ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आणि त्यानंतर राजन विचारेंनी या दुकानदाराला कार्यालयात बोलावून मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली आहे। नहीं करूंगा, सॉरी, मुझे माफ कर दो। ये पुढे ये, चल ये पुढे तू बोल पहले तो नाव घेते नाव सूर्य बोलता तसं वैसे वैसे बोल कानपुरी बोल सूरज जयस्वाल पूरा ठीक से पकड़ सूरज जयस्वाल बोल नाम ये मारा मेरा नाम षणमुख पुजारी है। मैंने कल थोड़ा अपने दुकान पे थोड़ा सा लड़ाई हो गया इनके साथ में, तो मैंने इनको थोड़ा सा मारा। तो आइंदा से मैंने ऐसे गलती नहीं करूंगा, सॉरी, मुझे माफ कर दो। तू बोल मग ठीक आहे ते ना चल ये पुढे ये, चल तर मराठीचा अपमान केला तर कानाखालीच पडेल असा इशारा मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिलाय। परप्रांतीयांविरोधात मनसे आक्रमक झालेली आहे, मराठीचा अपमान सहन करणार नाही असा इशारा परप्रांतीयांना मनसेने दिलेला आहे। आम्ही भीक घालत नाही, मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच पडेल। त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचललाय। आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं। तर मीरा रोड प्रकरणी मराठी अमराठी वाद नाही, आदित्य ठाकरेंनी मनसेची बाजू घेतलेली आहे। प्रत्येक राज्यात मातृभाषेचा अभिमान राखलाच गेला पाहिजे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। कुठेही मराठी अमराठीचा वाद नाहीये आणि मी हे पहिलं पण स्पष्ट केलेलं आहे की आमची स्पष्टपणे भूमिका हीच आहे की अनेक लोक आज पण महाराष्ट्रात येतात, जे काल परवाकडे आले आहेत, 6 महिन्यापूर्वी आलेले आहेत, ज्यांना मराठी भाषा येत नसेल, त्याच्या विरुद्ध काही भूमिका नाही आहे। पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू। मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या मातृभाषेचा अभिमान, स्वाभिमान राखला गेलाच पाहिजे। तर मनसे नेते राज ठाकरेंबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सुमनला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। केदार सुमन हा
पुण्यातल्या वनाज भागातला रहिवासी आहे, तर त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसैनिक आक्रमक झाले होते आणि त्याला चोप द्यायला मनसैनिकांनी त्याच्या घरी यावेळेस आपण बघतोय घरी ते पोहोचले. मात्र पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला ताब्यात घेतलं. साहेबांविषयी बोलला की आम्हाला काय आमचं काय 10 केसेस टाका आम्हाला काय माहित नाही. बरं का मी पण 20 वर्ष आलो सबसिडीज आहे त्यामुळे पण मला काय फरक पडतंय त्याला आम्हाला बाहेर पडशील ना बाहेर ये. तर मराठीचा मुद्दा तापतोय आणि दुसरीकडे मात्र मनसेचे सचिव सचिन मोरेंची एक लक्षवेधी पोस्ट समोर आली आहे. 2 लढवय्या भावांची गोष्ट पाहायला नक्की या. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओतून मनसेचा कार्यकर्त्यांना हा संदेश दिला. तर या टीजरमुळे मतं वाढत नाहीत असं उदय सामंतांनी म्हटलंय आणि मनसेला टोला हाणलाय. विजयी मेळाव्यासाठी मनसेने हा टीजर लॉन्च केला तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत युती होणार नाही असं सामंतांनी म्हटलंय. टीजरमुळे मतं वाढतात अशातला भाग नाही. शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू. कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्यासोबत नाही आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेस देखील आहे. ज्या पक्षानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे अशा पक्षासोबत आघाडी मनसेची होईल असं मला वाटत नाही. तर एकीकडे हिंदी सक्तीवरून राज्यात वाद रंगलेला आहे तर दुसरीकडे इंग्रजी भाषेवरून सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला. साधारणतः मीही 95 पासून आहे. इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही. इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी, मग हिंदीत बोलावं, कार्यक्रम पत्रिका हिंदीत घ्यावी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट व्हिसा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा. नियम 22 प्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे या सभागृहातल्या कोणत्या भाषेत आपल्याला चर्चा करता येते, या सभागृहातलं कम्युनिकेशन कुठच्या भाषेत होऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त 9 सदस्यांची विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा, कामकाज पत्रिका देण्यात यावी. तर वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. दिशा सालियन प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे. ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंना या प्रकरणात क्लीन चिट मिळालेली आहे. हत्या आणि बलात्काराच्या आरोपांना कुठलाही पुरावा नसल्याचं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलं. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. दरम्यान मंत्री नितेश राणेंनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. दिशाच्या वडिलांना आदित्य ठाकरेंवर आरोप केलेला आहे असंही नितेश राणेंनी म्हटलंय. तर ज्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही त्यावर बोलणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. दिशा सालियनच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेले आहेत आणि जो ॲफिडेव्हिट
काल जो दाखल झाला 17 जूनला, त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ॲफिडेव्हिट केलेला आहे, त्याला चॅलेंज करण्याचा. मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरे या सगळ्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे. मी एवढंच सांगितलं की पिक्चर अभी बाकी है. मैंने पहले भी कहा है कि 5 साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए, बहुत सारे थोड़े ही लोग हैं, लेकिन यही बात है. उसी समय भी मैंने कुछ नहीं कहा था, आज भी कुछ नहीं कहूँगा, क्योंकि जिस विषय से कोई लेना देना नहीं है उस पर क्या कह के अच्छा. तर एक महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. ठाकरे सेनेनं एक पोस्टर जारी केलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो या पोस्टरवर आहे. या पोस्टरवर महाराष्ट्रात मराठी आणि मराठीसाठीच ठाकरे असं देखील लिहिण्यात आलेलं आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचा फोटो आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबत राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो इथं पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात मराठी आणि मराठीसाठीच ठाकरे असं लिहिण्यात आलेलं आहे. आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात. मुंबईपासून काही किलोमीटरवर असलेल्या वाड्यातील विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाचं भयान वास्तव समोर आलेलं आहे. वाडा तालुक्यातील नकारपाडा आणि जुगरेपाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज पिंजाळ नदी पार करण्यासाठी बंधाऱ्याचा आधार घ्यावा लागतो. अगदी जीव धोक्यात घालून हे विद्यार्थी शाळेत पोहोचतायत, परंतु तरी देखील प्रशासनाला या विद्यार्थ्यांचं काहीही सोयरसुतक नाही असंच पाहायला मिळालंय. दररोज 18-20 असे जातो. आणि मग जाताना प्रवास कसा असतो? वाहन मिळते तुम्हाला? नाही, वाहन नाही, आम्ही बंधाऱ्यावरून जातो. पावसाला असला कर बंधाऱ्याला आम्ही जात नाही, मग आम्ही घरी राहतो. इकून जाताना 5 आणि तिकून येताना 5, एकूण मिळून 10 किलोमीटर. आमचे पाय खूप दुखतात, काटे पण राहतात आमच्या पायाला. आमच्या पायाला चेपली पण नाही राहत. आमच्याकडे सरकारची मागणी आहे, आम्हाला पूल करून द्या, नाही तर बस द्या. तर आपण बघतोय गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरीत गुंडेनूर या नदीपात्रातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. पुढील काही दिवस नागरिकांचा असाच जीवघेणा प्रवास सुरू राहणार आहे. नदीवरील पुलाचं बांधकाम संथ गतीनं सुरू असल्यामुळे नागरिकांवर ही वेळ आलेली आहे. बातमी कोल्हापुरातून आहे. जिल्ह्यातल्या बड्याची वाडी गावामध्ये जायला रस्ता नाहीये आणि त्यामुळे रुग्ण, गरोदर महिला तसंच विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं दिसतंय. मुख्य रस्त्यापासून गावात जाणारा सुमारे 1.5 किलोमीटरचा रस्ता वहिवाटीचा असून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन देऊनही गेली 20 वर्ष या रस्त्याला दुसरा कुठूनही ऑप्शन नाहीये जाण्या येण्यासाठी. यांच्या शेतात पण जनावरांना चारा आणण्यासाठी ह्या एक महिला आहेत. आणि आता पाहूयात वारीच्या बातम्या. तर वैदर्भीय जगन्माता रुक्मिणी मातेची पालखी आज पंढरीत मोठ्या उत्साहात दाखल झालेली आहे. प्रमुख 10 मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या कोंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे. पहिली पालखी आहे. सुमारे 800 किलोमीटर अंतर पार करून तब्बल 34 दिवसांच्या प्रवासानंतर ही पालखी पंढरीमध्ये दाखल झाली आहे. रुक्मिणी मातेच्या पालखीचं पंढरपूरकरांनीही स्वागत केलं. तर विठ्ठल नामाचा जयघोष करत पालखीनं विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केली आहे आणि त्यानंतर पालखी ही मठामध्ये विसावली. आषाढी वारीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. पंढरपुरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी यंदा जोरदार तयारी करण्यात आली. यंदाच्या वारीला प्रतिकुंभमेळ्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर शहरात प्रमुख मार्गांवर विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दिव्यांच्या प्रकाशानं पंढरी नगरी नाहून निघाली आहे. प्रबोधनकार ठाकरे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रंगीबिरंगी विद्युत दिव्यांची रोषणाई इथं करण्यात आलेली आहे. आणि याशिवाय शहरातील प्रमुख रस्त्यांवरच्या खांबांवर दिव्यांच्या माळाही लावण्यात आलेल्या आहेत. आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख घालण्यात येणार आहे. आषाढी एकादशीसाठीचा हा पोशाख साम टीव्हीवर आपण पाहू शकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख देण्यात येणार आहे. आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला भरजरी वस्त्र, जांभळ्या आणि भगव्या रंगाची भरजरी वस्त्र तयार झालेली आहे.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका यांची बंधुभेट होतीये. ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका या दोन बंधूंची ही भेट या ठिकाणी आपण बघतोय. यावेळेस मोठ्या संख्येनं वारकरी बंधुभेटीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू खरे यांच्यासह अवघे 6 जण हे दर्शनाला आज गेलेले होते. आषाढी यात्रेच्या निमित्तानं भाविक वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. यावेळेस एकीकडे व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे भाविकांना सहज आणि लवकर दर्शन मिळत आहे आणि म्हणूनच आज केवळ 6 जणांनीच विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे.